सुरुवातीला येईल सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर V1 किंवा V5. पहा ॲज इट इज जे डिक्शनरीमध्ये वर्ब दिलेलं असतं ते काय आहे V1. जसं की राईट काय आहे V1. पण ज्यावेळेस V1ला यस किंवा ES प्रत्यय आपण यूज करतो त्यावेळेस त्याला आपण V5 म्हणतो. म्हणजेच राईटचं V5 काय होईल राईट्स. आपल्याला एक रूल माहिती आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा की आय जर सब्जेक्ट असेल तर आपण V1 वापरतो. अनेक वचनी सब्जेक्ट असेल तर सिंपल प्रेझेंटमध्ये आपण V1 वापरतो. पण एक वचनी जर करता असेल आय सोडता कोणताही एक वचनी करता असेल तर आपण क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लावतो. तो एखाद्या क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा ES प्रत्यय लावणे यालाच आपण V5 म्हणतो. त्यानंतर येईल ऑब्जेक्ट. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. ह्या सिंपल प्रेझेंट टेन्सलाच आपण ॲक्टिव्ह वॉइस असं म्हणत असतो. आणि मराठीमध्ये मोस्टली त बाराखडी फॉलो होत असते. म्हणजे सिंपल प्रेझेंटमध्ये मोस्टली त बाराखडी शेवटी येते. तो ते त तात अशा पद्धतीनं. जसं की तो शाळेला जातो ही गोज टू स्कूल. आय राईट अ लेटर मी पत्र लिहितो. शी रीड्स अ बुक ती पुस्तक वाचते. म्हणजे शेवटी त ता ती ते त असं मराठीमध्ये सिंपल प्रेझेंटमध्ये येत असतं. जर तुम्हाला ते मराठीमधून कोणता टेन्स आहे ओळखायचं असेल तर. आता ज्यावेळेस सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस करायचा आहे तुम्हाला तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस करत असताना या ठिकाणी जो ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला घ्यायचा. ऑब्जेक्ट जो आहे तो सुरुवातीला येईल. म्हणजेच ऑब्जेक्ट जो आहे तो काय होईल पॅसिव्ह सब्जेक्ट होईल. पॅसिव्ह सब्जेक्ट म्हणजेच काय निष्क्रिय कर्ता. म्हणजे या ठिकाणी जो पॅसिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्ट असतो तो कोणतीही ॲक्शन करत नसतो. पण ॲक्टिव्ह वॉइसमध्ये जो सब्जेक्ट असतो तो ॲक्शन करत असतो. त्यानंतर प्रेझेंट टेन्सचे टू बीचे फॉर्म्स लक्षात आणायचे. कोणते टू बीचे फॉर्म्स आहेत प्रेझेंट टेन्सचे तर इज एम आर. ओके दॅट्स गुड. इज एम आर. आता यानंतर हमेशा क्रियापदाचं तिसरं रूप. पॅसिव्ह वॉइस कोणत्याही टेन्सचं तुम्ही बनवत असाल तरी क्रियापदाचं तिसरं रूप त्यामध्ये यूज करावं लागतं. ऑब्जेक्ट जो या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी सब्जेक्ट झाला. म्हणजे हे ऑब्जेक्ट या ठिकाणी आलं हा पॅसिव्ह सब्जेक्ट झाला. त्यानंतर इज एम आर. त्यानंतर आपण V3 यूज करतो. आता पहा जर प्रीपोजिशनल पार्ट असेल वाक्यामध्ये शेवटी जो रिमेनिंग पार्ट असेल तो रिमेनिंग पार्ट तुम्हाला जर इथं लिहायचं असेल तर V3 नंतर लिहून काढा. किंवा तुम्ही काय करा डायरेक्टली बाय घ्या आणि हा जो सब्जेक्ट आहे तो या ठिकाणी येईल. पण जर या ठिकाणी प्रोनाउन दिलेला असेल तर ह्या सब्जेक्टच्या इकडं द्वितीया होईल. म्हणून मी इथं टू लिहितो. कशामुळं तर द्वितीयामध्ये कन्वर्ट होईल. मग आय मी मध्ये कन्वर्ट होईल. वी अस मध्ये कन्वर्ट होईल. पण इथं जर नाऊन असेल ॲज इट इज जसं की बॉय आहे तर ॲज इट इज बॉय राहील. त्याची द्वितीया करायची गरज नसते तुम्हाला. पण प्रोनाऊन जर दिलेला असेल तर त्याची द्वितीया करावी लागते. म्हणून हा जो सब्जेक्ट आहे तो इकडे येताना जर प्रोनाऊन असेल तर तो द्वितीयामध्ये कन्वर्ट होत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. याचं मराठीमध्ये मिनिंग काय येतं तर ल जातं. ल जातं. जसं की इंग्रजी बोललं जातं, मराठी बोललं जातं, पत्र लिहिलं जातं, मला प्रश्न विचारले जातात. म्हणजेच ल जाणे हा प्रकार पॅसिव्ह वॉइसमध्ये येतो. हे लक्षात ठेवायचे मराठी मिनिंग समजण्यासाठी. आता एक एक्झाम्पल पाहूया. पहा इकडलं ऑब्जेक्ट या ठिकाणी आल्यानंतर हे सब्जेक्ट झालं. पण हे सब्जेक्ट झाला पॅसिव्ह सब्जेक्ट. या ठिकाणी आय असेल तर इकडे एम येईल. या ठिकाणी एक वचनी असेल तर इज येईल आणि अनेक वचनी असेल तर आर येईल. पहिलं सेंटेन्स घेऊया. द गव्हर्नमेंट फोर्सेस अस. द गव्हर्नमेंट फोर्सेस अस. गव्हर्नमेंट आम्हाला फोर्स करतो.
वी हे पुढे गेल्यास ऑब्जेक्टमध्ये मध्ये कन्वर्ट होतं. मग हे जर सुरुवातीला आलं तर वी मध्ये कन्वर्ट होतं. इथलचा ऑब्जेक्ट या ठिकाणी आला. वी अनेक वचनी करता आहे म्हणून आपण काय घेऊ, आर घेऊ. मागे आल्यास वी होतं आणि वी पुढे गेल्यास होतं. म्हणजेच वी ऑब्जेक्टमध्ये आपल्याला ॲज इट इज लिहिता येत नाही, त्याची द्वितीया कन्वर्ट करावी लागते. पण द्वितीयामध्ये जर ऑब्जेक्ट दिलेला असेल ॲक्टिव्ह वॉइसचा, तो मागे प्रथमामध्ये सब्जेक्टिव्ह केसमध्ये कन्वर्ट होईल. म्हणून मागे आल्यानंतर सब्जेक्टच्या ठिकाणी आल्यानंतर वी मध्ये कन्वर्ट होईल. त्यानंतर आर. फोर्सचं तिसरं रूप फोर्स्ड. ओके, वी आर फोर्स्ड. त्यानंतर बाय. त्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे इकडं ऑब्जेक्ट होईल द गव्हर्नमेंट. ॲज इट इज लिहायचं आहे. जर प्रोनाऊन असेल तर द्वितीय करा, आय मी मध्ये कन्वर्ट करा, वी मध्ये कन्वर्ट करा, ही हिम मध्ये कन्वर्ट करा. पण प्रोनाऊन नसेल, दुसरं कोणतंही नाऊन असेल तर त्याला ॲज इट इज लिहा. आता पहा मिनिंग काय येतं. गव्हर्नमेंट आम्हाला फोर्स करतं. आता बाय द गव्हर्नमेंट म्हणजेच काय, गव्हर्नमेंटकडून आम्हाला फोर्स केला जातो. जाणे हा प्रकार पॅसिव्ह वॉइसमध्ये येतो. कार्स अँड बसेस पोल्यूट द एअर. कार्स अँड बसेस पोल्यूट द एअर. कार आणि बसेस हवा प्रदूषित करतात, पोल्यूट करतात. आता या ठिकाणी कार्स अँड बसेस हा आहे सब्जेक्ट. अनेक वचनी सब्जेक्ट असल्यामुळं V1 आणि द एअर हे आहे ऑब्जेक्ट. आता पॅसिव्ह वॉइस बनवायचा आहे तर हे ऑब्जेक्ट कुठे येईल म्हटलंय, सुरुवातीला येईल. मग सुरुवातीला काय येईल, द एअर. त्यानंतर हा एकवचनीच करता येतो म्हणून इज, द एअर इज. आपल्याला ह्या सब्जेक्टनुसार वर्ब यूज करायचं नाही. आता हे इथलचं जे ऑब्जेक्ट आहे ना ते इथं आल्यानंतर पॅसिव्ह सब्जेक्ट बनतं, त्यानुसार इथलचं वर्ब यूज करायचं आपल्याला. द एअर इज. आता पहा ऑब्जेक्ट घेतलं सुरुवातीला, त्यानंतर इज एम आर एकवचनी असल्यामुळं इज. पोल्यूटचं तिसरं रूप पोल्युटेड. द एअर इज पोल्युटेड. त्यानंतर बाय. त्यानंतर कार्स अँड बसेस. एकदम सोप्या पद्धतीनं सर्व स्ट्रक्चर्स शिकायचे आहेत आणि अशा पद्धतीनं ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस तुम्हाला कन्वर्ट करायला शिकायचं आहे. पहा मिनिंग काय येतं, कार आणि बसेस जे आहेत त्या हवा प्रदूषित करतात. आणि याचं पॅसिव्ह वॉइसचं मिनिंग काय, कार आणि बसेसकडून हवा प्रदूषित केली जाते. अशा पद्धतीनं याचं मिनिंग येईल. आणखी काही एक्झाम्पल्स पाहूया. आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर हा आहे सब्जेक्ट, हे आहे V1 आणि हे आहे ऑब्जेक्ट. ॲक्टिव्हचा पॅसिव्ह वॉइस करत असताना पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्यायचा. मग सुरुवातीला घेऊया ऑब्जेक्ट, काय आहे, अ लेटर. त्यानंतर लेटर एकच असल्यामुळं काय येईल, इज येईल. पण तुम्हाला एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवायची की क्रियापदाचं तिसरं रूप माहिती असणं गरजेचं आहे, त्यामुळे त्याच्यावर थोडीशी प्रॅक्टिस करायची. राईटचं तिसरं रूप राईट, रोट, रिटर्न. V3 घेतल्यानंतर बाय यूज करा, बाय. प्रोनाउन हा पॅसिव्ह वॉइसमध्ये ज्यावेळेस पुढे जातो तो त्यावेळेला द्वितीयामध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. मग आय या प्रोनाउनची द्वितीया मी आहे, मग इथं मी येईल. अ लेटर इज रिटन बाय मी. मिनिंग काय पा, मी पत्र लिहितो, बाय मी माझ्याकडून पत्र लिहिलं जातं. अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करत राहायचं आहे. चला तर आणखी काही एक्झाम्पल्स पाहूया. ही टेक्स अ डिसिजन.
तो निर्णय घेतो, तो निर्णय घेतो. ही टेक्स अ डिसिजन. आता याला पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट करायचं. हा जो डिसिजन आहे ना, ऑब्जेक्ट आहे, त्याला सुरुवातीला घ्या. वाक्याची सुरुवात कॅपिटलनं. अ डिसिजन एकच आहे म्हणून इज. टेकचं तिसरं रूप टेकन. त्यानंतर बाय. त्यानंतर ही द्वितीयामध्ये कन्वर्ट होईल हिममध्ये. ही टेक्स अ डिसिजन, तो निर्णय घेतो. बाय हिम, त्याच्याकडून. निर्णय घेतला जातो. ल जाणे हा प्रकार पॅसिव्ह वॉइसमध्ये असतो. तो निर्णय घेतो, त्याच्याकडून निर्णय घेतला जातो. नुसतं एवढंच इथं सेंटेन्स असतं, अ डिसिजन इज टेकन, तर त्याचं मिनिंग झालं असतं निर्णय घेतला जातो. एम इज आर प्लस V3 जर असेल वाक्यामध्ये दिलेलं तर समजून घ्यायचं तो पॅसिव्ह वॉइस असतो. याच्यावर आणखी प्रॅक्टिस करूया. काय आणखी जास्तीचे सेंटेन्सेस घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्सेस दिलेले आहेत. जे सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे तेच ॲक्टिव्ह वॉइस असतं. आपल्याला आता त्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा की त्याच सेंटेन्सेसचा आपण पॅसिव्ह वॉइस करू शकतो ज्या सेंटेन्सेसमध्ये ट्रान्सिटिव्ह वर्ब असतं. ट्रान्सिटिव्ह वर्ब म्हणजे काय? ज्या वर्बला ऑब्जेक्ट असतंच अशा सेंटेन्सेसचाच आपण फक्त पॅसिव्ह वॉइस करत असतो. चला तर काय प्रॅक्टिस करूया. चायना टॉप्स द डुबियस लिस्ट. डुबियस लिस्ट म्हणजे संशयास्पद यादी. त्याच्यामध्ये चायना टॉप करतोय. मग द डुबियस लिस्ट हा ऑब्जेक्ट आहे. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला, ज्यावेळेस ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला, त्यावेळेला हा ऑब्जेक्ट सुरुवातीला येतो. मग द डुबियस लिस्ट. लिस्ट किती आहे? एक. त्यानंतर टू बीचा फॉर्म यूज करायचा आहे. काय आहे? एक यादी असल्यामुळं इज येईल. त्यानंतर टॉपचं थर्ड फॉर्म टॉप्ड. द डुबियस लिस्ट इज टॉप्ड. कोणाकडून? हा जो सब्जेक्ट आहे बाय नंतर पुढे घ्यायचा आहे. बाय चायना. द डुबियस लिस्ट इज टॉप्ड बाय चायना. अशा पद्धतीनं पॅसिव्ह वॉइस होईल. आता इट फिल्स अ ग्लोबल नॉलेज गॅप. हे ग्लोबल नॉलेज गॅप आहे तो भरून काढतं. अ ग्लोबल नॉलेज गॅप हा आहे ऑब्जेक्ट. ओके, त्याला घेऊया सुरुवातीला. वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरनं. अ ग्लोबल नॉलेज गॅप इज. फिल्डचं थर्ड फॉर्म फिल्ड. अ ग्लोबल नॉलेज गॅप इज फिल्ड बाय. इट हा प्रोनाऊन पुढे आल्यानंतरही ॲज इट इज राहतो, कारण इटची द्वितीया इटच असते. मिनिंग पाहूया. हे ग्लोबल नॉलेज गॅप भरून काढतं आणि याच्याकडून ग्लोबल नॉलेज गॅप भरून काढला जातो. इथं चायना संशयास्पद यादीमध्ये टॉप करते. इथं चायनाकडून संशयास्पद यादीमध्ये टॉप केलं जातं. दे कीप अ वॉच. या ठिकाणी वॉच आहे, याच्या मागे आर्टिकल यूज केलेलं आहे. म्हणजेच हे या ठिकाणी वॉच नाउन हे आहे. वॉच करणे म्हणजे पाहणी करणे, निरीक्षण करणे. मग अ वॉच हे आहे ऑब्जेक्ट. ते येईल सुरुवातीला. अ वॉच इज. कीपचं थर्ड फॉर्म केप्ट. त्यानंतर बाय. त्यानंतर देम. ते वॉच ठेवतात. दे कीप अ वॉच. मग इथं बाय देम म्हणजे त्यांच्याकडून वॉच ठेवला जातो. ल जाणे प्रकार पॅसिव्ह वॉइसमध्ये असतो. द पॅसेंजर कलेक्ट्स द अमाऊंट. पॅसेंजर अमाऊंट कलेक्ट करतो. मग द अमाऊंट हे ऑब्जेक्ट आहे, ते सुरुवातीला येईल. म्हणून आपण सुरुवातीला लिहूया द अमाऊंट. त्यानंतर इज कलेक्टेड. द अमाऊंट इज कलेक्टेड म्हणजे अमाऊंट गोळा केला जातो. कुणाकडून? बाय द पॅसेंजर. बाय द पॅसेंजर. पॅसेंजर कलेक्ट्स द अमाऊंट. पॅसेंजर अमाऊंट कलेक्ट करतं. आणि इथं बाय द पॅसेंजर म्हणजे पॅसेंजरकडून अमाऊंट कलेक्ट केला जातो.
अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा बनवायचा याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे। नंतरच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण शिकणार आहोत जर येस नो टाईप किंवा वर्बल क्वेश्चन असेल सिंपल प्रेझेंटचा त्याचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा, सिंपल प्रेझेंट निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा, सिंपल प्रेझेंट टेन्स WH क्वेश्चनमध्ये असेल तर त्याचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा, हे सर्व जे स्ट्रक्चर्स आहेत आणि ह्या सर्व ज्या कॉन्सेप्ट्स आहेत ह्या सर्व कॉन्सेप्ट्स आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।